नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। तकरीबन 20 साल से मंडल के साथ जुड़ा हूँ। तो मंडल जो खानदेश का राजा है, पूरे जलगांव जिले में जैसे मुंबई में लालबाग का राजा है, उसी तरह इसको भी मान्यता है। और जो भी भक्तगण यहाँ पे मानता मांगते हैं, उनकी मानता पूरी होती है। उस हिसाब से हर साल यहाँ पर भक्तगणों का सैलाब बढ़ते जा रहा है, बड़ी तादाद बढ़ते जा रही है। और मैं चाहता हूँ गणपति बप्पा ऐसे हर अपने जलगांववासी, महाराष्ट्रवासी, देशवासी और दुनिया के लिए सुख और समृद्धि देते रहे, बस यही मेरी मनोकामना है। और मैं मातृभूमि मंडल मुझे यहाँ हर साल मान सम्मान के साथ में आरती के लिए बुलाते हैं, इसके लिए मातृभूमि मंडल का और किरण बहू, किशोर बहू का मैं तहे दिल से आभारी हूँ। मैं आप क्या बोलना चाहिए? आज आपल्या जय मातृभूमी मंडळाचा खानदेशचा राजा 24 वर्षापासून 24वे वर्ष आज इथं आहे आणि खानदेशचा राजा आज विराजमान होऊन इथं बसलेला आहे आणि सर्व भाविक चांगल्या संख्येने इथं उपस्थित आहेत आणि बाप्पांचं दर्शन घेऊन एकदम आनंदित इथं जत्रेचं यात्रेचं स्वरूप या मातृभूमी चौकामध्ये आलेलं आहे। आणि मी सर्व भाविक भक्तांना, सर्व गणेश भक्तांना जय मातृभूमी मंडळातून मी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांचं हे वर्ष सुख समृद्धीचं नाव अशी मी आमच्या मंडळातून 24 वर्षापासून आमच्या खानदेशचे राजा हे मातृभूमी मंडळामध्ये विराजमान झालेला आहे व खरोखर भुसावळकर खानदेशचे आमच्या भाविकांची जी श्रद्धा आहे, आमचा एक मानाचा गणपती आहे, हा खरोखर मानाचा गणपती आहे। बरेच भाविक तिथे मातेने श्रद्धेने येतात व त्याच्या मनोकामना मागत असतात व त्या खरोखर आम्ही आमच्या डोळ्याने बघतो, त्या पूर्ण होत असतात। या वर्षी पण बरेच आम्हाला गुप्तदान वर्गणीच्या रूपात यावेळेस चांदीचं 400 ते 500 ग्रॅम, कानातले झुमके, फूल, फळं आलेले आहे। असं आम्ही आमच्या खानदेशच्या राजाला प्रार्थना करतो की असेच आमच्या भाविकांच्या सामने ते पूर्ण करावे हीच विनंती। पहिले आभार व्यक्त करतो मातृभूमी मंडळाचं की त्यांनी आज खानदेशमध्ये खानदेशचं राजा मंडळ जे आहे मातृभूमी मंडळ ही खानदेशी ओळख आहे। इथं आल्यानंतर भाविकांना एक वेगळाच आनंद भेटतो, एक उत्साह येतो, एक उत्साह अशीच कार्यक्रम आणि घेत राहत आहे। अजून हे मंडळ अजून पुढे असंच तरक्की करत राहावं आणि नागरिकांचा असंच उत्साह कायम राहावं। इथं ज्याने आपलं नवस केलं असेल, प्रत्येकाचं इथं 100% लोकांचे जे मनोकामना असते ते पूर्ण होते। इथं आल्यानंतर एक वेगळा आनंद होतो। तर लालबागचं राजा असतं तर आमच्या खानदेशचा राजा खानदेशची ओळख आहे। आमचं मातृ मंडळ पुऱ्या खानदेशमध्ये सर्वात मोठं मंडळ आहे आणि भाविक मोठ्या संख्येने खेड्यापाड्यावर तालुक्यातून इथे येतात। त्याबद्दल मंडळाचा मी खूप आभार आहे। त्यांनी आज आम्हाला इथं मान दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो। मंडळाचा जल्लोष किती एक मला दिसतच असेल भाविकांच्या गर्दीतनं। आणि आज आनंदाची गोष्ट आमच्या खानदेशच्या राजाला आज आकर्षक मूर्ती म्हणून प्रथम प्राइज मिळालेला आहे। त्याकरता खूप खूप धन्यवाद। असाच आमच्या खानदेशच्या राजाचा आनंद उत्सव भाविकांनी यावं आणि नवसाचा सुद्धा आमचा गणपती आहे, तर सर्वांना विनंती की दर्शनाला नक्कीच यावं। आज छोटू भाऊ गडकरी नगर ग्रुप येथे त्यांनी त्यांची उपस्थिती दिली, त्याकरता सर्वात आधी मी त्यांचे आभार मानतो। व महत्त्वाचे म्हणजे ते स्वतः येऊन स्वतः त्यांच्या सुपुत्राला सुद्धा घेऊन आले, त्याबद्दल सुद्धा मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। गडकरी नगर ग्रुप हे मंडळ जवळपास आजपासून 45 ते 50 वर्ष आधीपासून स्थापन झालेले आहे। तरी गडकरी नगर ग्रुप हे पहिले आमच्या वडिलोपार्जी चालत होते व त्यानंतर हे आमच्या हातात आले। त्यानंतर गणपती हा तुळजाभवानी मंदिरासमोर बसवण्यात येतो व तसेच जे नवरात्र जी साजरी करण्यात येते ती हनुमान मंदिराजवळ साजरी करण्यात येते। नवरात्राचा पण कार्यक्रम आम्ही चांगला जोरात शोरात करतो।
दसऱ्याचा कार्यक्रमसुद्धा आमच्या इथं रावण दहन करून मोठ्या जोरात केला जातो. तरी छोटू भाऊ हे दरवेळेस आम्हाला सहकार्य करतात त्यांच्या परीने, जसे होईल तसे सहकार्य नेहमी त्यांचे असते आमच्या मंडळाला. तरी मी त्यांचे त्या बाबतीत दिलगिरी व्यक्त करतो व त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. आज गडकिरीनगर ग्रुपतर्फे मी व माझा सुपुत्र मनीष यांच्या हस्ते आज आरती ठेवलेली आहे. त्याबद्दल मी गडकिरीनगर ग्रुप मंडळाचा खूप खूप आभारी आहे आणि त्यांचं असंच प्रेम मान सन्मान त्यांच्याकडून मिळत राहो मी अशी गणपतीरायाच्या चरणी प्रार्थना करतो. तसेच मी वर्ष 1978पासून खडकारोळला राहत आहे आणि गडकिरीनगर गणपती उत्सव असो, दुर्गा उत्सव असो किंवा रावण दहन असो, हा उत्सव फार चांगल्या प्रकारे इथे साजरा करण्यात येतो आणि वेगवेगळे उपक्रम हे घेतात. आणि आज मला बोलवलं त्याबद्दल मी पुन्हा गडकिरीनगर ग्रुपचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो. Press the bell icon on the YouTube and never miss another update. खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें. जय हिंद, जय